झटकन उठलो. झाली का रे झोप? बाबा मला म्हणाले. मी उठलो तर गाडी पुन्हा आमच्या फार्म हाऊसवर पोहोचली होती. कदाचित तिथून निघताना जे मी झोपलो ते सगळं फिरून परत आल्यावरच उठलो. एव्हाना सायंकाळ झाली होती. बाबा आणि निलेशला निरोप देऊन मी परत आपल्या रूममध्ये आलो. माझं आता कशातच लक्ष लागत नव्हतं. डोक्यात घुमत होती ती एकच, फक्त मानसी आणि तिचं रहस्य, जे मला काही करून उलगडायचंच होतं. कोणाकडून माहिती मिळवता येईल आणि गावातलं कोण तयार होईल मला माहिती द्यायला. रात्र होता होता आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी गर्दी केली. अधूनमधून वीजही चमकू लागली. सर्व दारे खिडक्या नीट बंद करून धोंडीबा आपल्या घरी जायला निघाला. वादळी वाऱ्यासोबत उठणारे धुळीचे लोट गावातील लाईटच्या प्रकाशात अगदी स्पष्ट दिसू लागले. मीही आत येऊन दरवाजा नीट बंद केलाच होता की पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्याच मिनिटाला डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रकाशाबरोबर कानठळ्या बसवणाऱ्या विजेचा कडकडाट झाला आणि लाईट गेली. मिट्ट काळोखात बुडून गेलेला परिसर अधिकच भयान वाटू लागला. मोबाईलचा टॉर्च सुरू करत मेणबत्ती पेटवायला किचनमध्ये गेलो. किचनची खिडकी उघडीच होती आणि बाहेरच्या मिट्ट काळोखात पावसाच्या थेंबांचा झाडांच्या पानावर पडणाऱ्या आवाजावरून हे समजत होतं की पावसाचा जोर जास्तच आहे. खिडकी बंद करून घेत मेणबत्ती पेटवली आणि तशीच हातात घेऊन मी बाहेर आलो आणि समोर पाहून काळजात धस्स झालं. ती समोर उभी होती, पावसात अगदी चिंब भिजलेली. भिजलेल्या काळ्या भोर केसांनी चेहरा अर्धवट झाकला होता. पाय गुडघ्यापर्यंत चिखल मातीने भरले होते. दोन्ही हातांची घडी घालून आपलं अंग चोरून उभी ती काहीतरी पुटपुटत होती. पण मला प्रश्न हा पडला होता की ती आत आली कुठून आणि कशी? कारण सर्व दरवाजे आतून बंद केलेले, तर खिडक्याही बंदच होत्या. महत्वाचं म्हणजे परवा तिनं फोडलेल्या खिडकीवरची काच धोंडीबाने सकाळीच बसवलेली. मानसी? मी जरा दचकूनच होतो, पण तिचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. स्वतःशी पुटपुटत ती सोफ्यावर जाऊन बसली. तिचा अवतार पाहून म्हणालो, तू बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ होऊन ये, मी काही खायला आहे का पाहतो. बाथरूम? तिने अडखळत विचारलं. डावीकडे आहे बघ. तिला पाहत कपाटातील माझा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट देत मी तिला बाथरूम दाखवलं आणि किचनमध्ये जेवण गरम करू लागलो. जेवण गरम करतानाच मदनभाईंना फोन केला, पण त्यांचा फोन बिझी आला. फोन करतील मिस कॉल बघून असा विचार केला आणि मागे पाहिलं तर ती फ्रेश होऊन बाहेर आलेली. मी तिला पाहतच राहिलो. मेणबत्तीच्या प्रकाशात तिच्या निरागस सौंदर्यावरून नजर हटेना. देखण्या चेहऱ्यावर एका बाजूला केलेल्या केसांच्या काळ्या भोर बटा, कपाळावरचं ते इंग्रजी व्हीचं गोंधण अधिकच खुलून दिसत होतं. काळ्या भोर पाणीदार डोळ्यांत काजळ न घालताच अगदी कोरल्यासारखे दिसत होते. मानेवर मनगटावर ओरबाडल्याच्या खुणा सोडल्या तर एक नाजूकशी बाहुलीच भासत होती. मी तर तिला भान हरपून पाहतच राहिलो. काय बघतोयस? ती खडूसपणे म्हणाली. तसं मी जेवणाचं ताट तिच्या समोर ठेवलं. काही नाही ग, नीट स्वच्छ झालीस का ते बघत होतो. मी जरा हसून म्हटलं. बघ, पण प्रेमात पडू नको. ती चपातीचा एक घास तोंडात घालत म्हणाली. प्रेमात नाही ग, पण खरंच खूप देखणी दिसतेस. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. मी छान दिसते? दिसतं तसं नसतं. ती जरा आकडूनच होती. खूप. आणि मीच काय, कोणीही तुझ्या प्रेमात पडेल. तूही पडशील आणि रडत बसशील. खूप हळव्या मनाचा आहेस. तुला बरंच काही आधीच समजतं ग, पण कसं काय? ती काही बोलणार तोच माझा फोन वाजला. मदनभाई ओसवाल, आमचा ठरलेला कपडा दुकानदार. हाँ मदन भाई, लड़की के 4 जोड़ी पंजाबी ड्रेस और 4 इनर्स, साइज और एड्रेस व्हाट्सएप करता हूँ.
पैसे अकाउंट में भेजता हूँ, ज़रा अर्जेंट है। नहीं भाई, ऐसी कोई बात नाही, ठीक आहे, रखता हूँ। फोन कट केला आणि पुन्हा निलेशला लावला। हॅलो निलेश, हो यार, रिअली सॉरी, इतक्या रात्री तुला फोन केला। तुला एका मुलीबद्दल सांगितलं होतं ना? हो, उद्या जितकं लवकर होईल तितक्या लवकर ये। हिचा काही भरोसा नाही, कधी या जंगलात गायब होईल। फोन ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं। ती काही न बोलता जेवणाच्या ताटावर बसून एक एक घास खात होती आणि मी तिला अगदी डोळे भरून पाहत होतो। मी तिच्या प्रेमात पडलो होतो? नाही नाही, ते काही माहीत नाही, पण तिला पाहत राहावंसं वाटायचं। बाहेर पावसानं अक्षरशः कहर माजवलेला। विजेच्या लखलखाटानं अचानक सारं काही उजळून निघायचं। तिला मात्र कसलंच भान नव्हतं। ती समोर ताटातील पदार्थ संपवण्यात आणि मी तिला पाहण्यात, दोघेही आपापल्या कामात व्यस्त होतो। पण जेवता जेवता अचानक ती थांबली। जेवणाच्या ताटावरून हळुवारपणे तिची नजर समोर दरवाजावर खेळली। मीही प्रश्नार्थी नजरेने कधी मागे दरवाजाकडे तर कधी तिच्याकडे पाहू लागलो। तिने डोळे विस्फारले आणि झटकन उभी राहिली। तसा मीही जागेवरून उठलो। काय झालं मानसी? श्श, आवाज करू नको, तो आलाय, ती गंभीर आवाजात म्हणाली। तशी माझ्याही काळजाची धडधड वाढली। तो? पण कोण? कोण आलाय? मला तर नाही दिसत। माझं बोलणं संपतं न संपतं तोच दरवाजावर जोराची थाप पडली आणि भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून उमटली। मानसी मला आवाज न करण्यासाठी खुणावत होती, पण मी सुन्न यामुळे झालो होतो की दरवाजा पलीकडे जे कोणी होतं त्याच्या येण्याची जाणीव मानसीला आधीच झाली होती आणि हे समजणं माझ्या कल्पनाशक्ती पलीकडचं होतं। काही सेकंदाच्या अंतराने राहून राहून दरवाजा वाजत होता। काय करावं काही सुचत नव्हतं। पाऊस वादळी वाऱ्याने बाहेर अक्षरशः थैमान घातलेलं आणि अशात कोणीतरी दरवाजा वाजवत होतं। कोण आहे? मी न राहून दरवाजाकडे पाहत म्हणालो आणि दरवाजावर पडणारी थाप बंद झाली। आम्ही दोघेही आता श्वास रोखून दरवाजाच्या दिशेने पाहत होतो, पण तो उघडायचं धाडस माझ्यात तरी नव्हतं। मी मागे वळून मानसीकडे पाहिलं तर ती माझ्यापेक्षा जास्त घाबरली होती। मला वाचव, वाचव मला, एवढेच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले आणि दुसऱ्या क्षणाला एका झटक्यासरशी तिचं सर्वांग आखडलं। मान झटक्यासरशी वर छताकडे वळली। दोन्ही हात मनगटातून मुडापले आणि कोणीतरी गळा आवळावा अशी कण्हू लागली। मेणबत्तीच्या उजेडात तिचं हे विचित्र रूप पाहून माझी तर दातखिळच बसली। एक पाऊल पुढे टाकण्याची देखील शक्ती शरीरात नव्हती। ती कण्हत आपल्या हातांनी स्वतःचा गळा धरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे मुडापलेले हात तिच्या छातीच्या वर जात नव्हते। मी धीर एकवटून कसेबसे पाय उचलत तिच्या दिशेने जात होतो। मानसी, तिच्या जवळ जात एक हाक दिली तशी झटकन तिनं आपली मान माझ्याकडे फिरवली। तिच्या डोळ्यांतील रखरखते अंगार पाहून मी भीतीने जागेवरच थांबलो। मान वेडी वाकडी करत ती माझ्याकडे पाहत भयान हावभाव करताना मघापासून गोड गुलाबी वाटणारी तिची सोबत आता जीवघेणी वाटू लागली। माझ्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे पाहून एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटलं। तिची रखरखती भेदक नजर माझ्यावरच खेळवून मान किंचित गोलाकार फिरवत होती। तिची ती भयानक नजर मला आता सहन होईनाशी झाली। अचानक बाहेर चमकणाऱ्या विजांचा लखलखाट होताच तिचे ते विक्राळ रूप अधिकच भयानक दिसू लागलं। माझ्या श्वासांची गती कमालीची वाढलेली। काळीज जणू छाती फाडून बाहेर येतंय की काय असं वाटत होतं, पण याहून भयंकर पुढे वाढून ठेवलेलं। दरवाजावर थाप पडली, पण एक दोन नाही तर अनेक हातांनी दरवाजा बडवला जात असल्याचा आवाज येऊ लागला। आवंडा गिळत मी मानसीकडे पाहिलं आणि थक्क झालो। ती हॉलमध्ये खाली पांढऱ्या फरशीवर बसली होती। एका हातात एक काळा मार्कर होता
त्यानं जमिनीवर रेषा गिरवत दुसऱ्या हाताच्या बोटांनी काहीतरी मोजत संतापाने दरवाजाच्या दिशेने पाहायची. दरवाजा बडवल्याचा कर्कश आवाज, त्यात मानसीचं हसणं, रडणं, बाहेर घोंगावणाऱ्या वादळी वाऱ्याचा आवाज, या सर्वांनी माझ्या मेंदूत जणू लाल मुंग्यांचं वारुळच उठवलं होतं. धडधडत्या काळजानं मानसीकडे पाहिलं. तसं मानेला हिसडा देत गोल फिरवताच तिचे मोकळे केस झटक्यासरशी चेहऱ्यावर आले आणि तिचा चेहरा झाकला गेला. ती आता रखरखत्या नजरेनं जोरजोरात धडधडणाऱ्या दरवाजाकडे पाहत होती. जणू आता पुढे काय होणार हे तिला माहीत होतं. ती काहीतरी पुटपुटत होती की दरवाजावर पडणारा आवाज बंद झाला. आता सारं काही शांत झालं. कसलाच आवाज येत नव्हता. दरवाजावर कसलीच थाप ऐकू येत नव्हती. बाहेर सुटलेला वाराही आता शांत झालेला. पण मानसी अजून बडबडत होती. कदाचित आणखी काहीतरी घडण्याची तिला चाहूल लागली असावी. मी काही बोलणार तोच ती जागेवरून उठली आणि दरवाजाच्या दिशेने धावत मागे नारळ सोलण्यासाठी ठेवलेला लांब धारदार कोयता हातात घेत माझ्याकडे पाहिलं. आज पुन्हा त्यांना रक्त आणि मांस हवं आहे आणि मला ते द्यावं लागेल. आणि खाडकन दरवाजा उघडून बाहेर धावत सुटली. तिच्या डोळ्यात एक अमानवीय शक्तीच अवतरलेली. ती बाहेरच्या काळोखात धावत होती आणि न राहून मी हातात बॅटरी घेऊन तिच्या मागे धावत सुटलो. पाऊस तर धो धो कोसळत होताच. एका चिंचोळ्या वाटेने धावत जाणाऱ्या मानसीवर टॉर्चचा प्रकाश पाडत मीही पडत धडपडत तिच्या मागोमाग निघालो. मला जाणून घ्यायचं होतं की नेमकं काय आहे त्या जंगलात जे तिला बोलावतोय. दोघेही आता पावसाच्या पाण्याने चिंब भिजलेलो. पण या भयान काळोखात जिथं दिवसा वाट सापडत नाही तिथं मी मध्यरात्रीच्या काळोखात त्या मुलीचा वेध घेत निघालो. धावताना एका उतारावरून पाय घसरला आणि जमिनीवरून गडगडत खाली आलो. मोबाईल एका बाजूला पडला. तो उचलून पाहिला तर ठीक होता, पण दुसऱ्या हातातल्या टॉर्चची काच फुटल्यानं ती बंद पडली. चिखलाने बरबटलेलं अंग पावसाच्या पाण्याने स्वच्छ झालं. पण आता मानसी कुठेच दिसत नव्हती. मी साद घालत त्या वाटेने पुढे सरकत होतो. मोबाईलची टॉर्च सुरू करत आजूबाजूला फिरवून परिसर निहाळत होतो. तितक्या जोरात वीज चमकली तसा सारा परिसर अगदी उजळून निघाला. पण ती मात्र कुठेच दिसत नव्हती. तोच एका विचित्र आवाजाने मी जागेवरच थांबलो. आवाज काळजाचा थरकाप उडवणारा आवाज. एका रानटी हिस्त्र प्राण्याच्या गुरगुरण्याचा आवाज. पण नुसताच आवाज येत होता. मी आजूबाजूला पाहिले, पण घनदाट झाडीने वेढलेला परिसर, त्यात रात्रीचा काळोख, यामुळे काही स्पष्ट दिसत नव्हतं. तरीही मोबाईलच्या प्रकाशात मी आवाजाचा वेध घेऊ लागलो. आवाज मात्र एकसारखा येत होता. कसलीच हालचाल न करता क्षणभर जागेवरच उभा राहून आवाजाचा वेध घेऊ लागलो. तशी त्या हिंस्र आवाजाची दिशा लक्षात आली आणि झटकन हातातील मोबाईलचा टॉर्च त्या आवाजाच्या दिशेने धरला आणि भीतीनं अंगावर सरसरून काटा आला. काळोखात मांजराच्या डोळ्यांसारखे चमकदार दोन हिरवट रंगाचे डोळे माझ्यावरच रोखलेले. आणि पुन्हा श्वासातील घरघर कानावर पडली. ते काय असेल आणि माझं काय करेल या जाणीवेने माझा जीव जात होता. आता पळायचं तरी कुठे? रस्ताही दिसत नव्हता. कसा बसा या ठिकाणी आलोय, पण आता समोर हे जे कोणी आहे ते मला आपलं भक्ष्य बनवेल याची खात्री झाली. ते आता एक एक पाऊल पुढे सरकत होतं. तसा मनात विचार आला, ते आता माझ्या नरडीचा घोट घेऊन गरम रक्तानं आपली तहान भागवेल. माझं तडफडणारं शरीर शांत होईपर्यंत आपले दात माझ्या नरड्यात रुतवून गटाकट रक्त पीत राहील. आणि जेव्हा माझं शरीर थंड पडेल तेव्हा आपले अणकुचीदार पांढरे दात माझ्या शरीरात रुतवून मांसाचा भला मोठा लोतडा हिसडा देऊन शरीरापासून वेगळा करत आपल्या तोंडात घेऊन स्वतःची भूक भागवेल. मी माझ्या विचारांत गुरफटलोच होतो की पुन्हा एकदा वीज चमकली आणि दिवसासारखा लखलखीत प्रकाश सर्वत्र पसरला. त्या प्रकाशात मला समोर ते श्वापदही दिसलं. तो एक चपळ रानटी कुत्रा होता. पोटाची भकाळी बसलेली, तर बरेच दिवस शिकार न मिळाल्यामुळं छातीच्या पिंजऱ्याची हाडं दिसत होती.
रानटी कुत्र्यांच्या कळपाला वाघ बिबट्याही घाबरतात. गावठी कुत्र्यांपेक्षा जरा भक्कमच होता. उंचीही जास्त होती, पण भयंकर चपळता. त्यानं आपला जबडा उघडला आणि पुन्हा एकदा वीज चमकली. विजेच्या सफेद प्रकाशात त्याच्या तोंडातले पांढरे शुभ्र अणुकुचीदार सुळे दिसताच काळजात धस्स झालं. त्याच्या जबड्यातून तोंडातील चिकट लाळ पावसाच्या पाण्यात मिसळून खाली जमिनीवर पडू लागली. गुरगुरतच ते एक एक पाऊल माझ्याकडे सरकत होतं आणि मी भीतीने एक एक पाऊल मागे सरकत होतो. माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत त्या श्वापदानं आपलं शरीर मागे झुकवलं आणि झपकन माझ्यावर झेप घेतली आणि साक्षात मृत्यूला समोर पाहून मी आपले दोन्ही डोळे मिटून घेतले. माझ्या आयुष्याचा शेवट मी उघड्या डोळ्यांनी कसा पाहू? पण तितक्यात कसलीशी झटापट कानावर पडली. डोळे उघडून पाहिलं तर ते जमिनीवर लोळत होतं आणि बाजूला मानसी उभी होती. हातातील त्या धारधार कोयत्यावर लागलेलं रक्त आता पावसाच्या पाण्याने फिक्कट होत नाहीसं झालं आणि ती जोरात ओरडत चौफेर पाहू लागली.